की या सेलिब्रिटीने हे कमर्शियल आहेत आणि यांच्या डोक्यामध्ये फक्त स्वतःला उभं करणं आणि मला माझा कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या समोर जाणं, महाराष्ट्राच्या समोर तुम्ही जाऊ नये असं आमचं म्हणणं नाही. मी सुद्धा महाराष्ट्राच्या समोर गेलोय, शिवाजीराव सुद्धा महाराष्ट्राबरोबर दिल्लीच्या समोर गेलेत, पण आमच्या घामाने, आमच्या कष्टाने, आमच्या आई वडिलांच्या पुण्याईने गेलोय. कुणाकडून कुठल्याही बाबतीमध्ये शिवरायांचा आणि संभाजीरावाच्या नावाने, आमच्या दैवताच्या नावाने कुठलाही पैसा न घेता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मोठे झालो हे आम्हाला सांगायचं आहे. तुम्ही काय करताय, तुमचा काय उद्योग चाललाय? शिवरायांना आम्ही पूजतो, आमची तमाम हिंदुस्थान पूजतं शिवरायांना, ते आराध्य दैवत आहे आपल्या सर्वांचं. संभाजीराजे सुद्धा आराध्य दैवत आहे. 4 पुस्तकं काय शिकलात तुम्ही, डॉक्टर काय झालात, आणि 2 शब्दाची शब्दफेक काय यायला लागली, तर याचा अर्थ तुम्ही शिवरायांना तुम्ही काय म्हणणार? शिवाजीराव आढळरावांना ह्या मातीमध्ये गाडतो. अहो, जे पवारांना जमलं नाही, माडातून ज्यांनी पळ काढलाय, तुम्ही काढणार का आमच्या शिवरायांना? त्यांनी सर्वे केला माडाचा, यावेळेला 22 लाख रुपये खर्च करून सर्वे केला आणि 22 लाखाचा सर्वे असा आला, पवार साहेब माडामध्ये आपण पडणार आहात, उभे राहू नका. तातडीने माघार घ्यावी लागली, तातडीने. बरं, माझं पण गोपनीय खातं खूप लांबपर्यंत आहे, कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार होतो ना, माझं खातं लय मोठं आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, पवार धोक्यात आहे. कोल्हे आपलं काय होण्याचा विचार करा. पवार धोक्यात, बारामतीची सुप्रियाताई एवढ्या धोक्यात, आणि मावळचा पहाड सुद्धा धोक्यात आहे. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. शिरूरची चिंता करू नका, शिरूरची चिंता करू नका. या शिरूरची सगळी मायबाप जनता हुशार आहे, ही स्वाभिमानी आहे, ही स्वतःच्या विचारांच्या ताकदीने उभी राहिलेली आहे. खोट्या दाढे मिशा लावून तुम्ही आम्हाला संभाजी शिवाजी सांगायचं काम करू नका. खरं काम करायची आहे, जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. त्याच्यासाठी लोकांचं दुःख जाणवं लागतं, दशकेला जावं लागतं, मैतीला जावं लागतं, अहो पाचीला सुद्धा जावं लागतं, वाढदिवसाला जावं लागतं, सुखदुःखात जावं लागतं. यांना या सगळ्या असलेल्या या शिरूर लोकसभेमध्ये ग्रामपंचायत किती हे सुद्धा सांगता येणार नाही. वाड्या वस्त्या कुठे हे माहित नाही, यांना काहीच माहिती नाही. अहो, त्या बिचाऱ्या विलास दांडे माझ्या मित्र आहेत. हो, बरं, माझे आतून सगळे मित्र आहेत. आतून, आतूनले काम खोटं असतं आपलं, काय खरं नाही तिथं, सगळ्यांच्या मैत्र्या. दादाला अनुभव आहे माझा, दादा आतून मैत्री सगळ्यांची केली आपण आज, तुम्हाला माहित आहे. म्हणजे एका बाजूला राज साहेबांची मैत्री, दुसऱ्या बाजूला उद्धव साहेबांची पण मैत्री. बरं, उद्धव साहेबांची मैत्री तिकडे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मैत्री. हे काम आम्हाला शिवाजी राजांनी सांगितलंय, त्यांचं वाचलं मी चरित्र. बानगुडे साहेब, जे तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकलं ना 15 वर्ष. याला म्हणतात गनिमी कावा, गनिमी कावाचे ना. त्यांनी सातत्याने राज्यकर्ता म्हणून हुकूमत गाजवली. त्या पवार कुटुंबियांना सातत्याने शह द्यायचं काम कोणी केलं? एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व, ज्यांच्या कुटुंबामध्ये कधीही राजकीय वारसा नाही, सर्वसामान्य कुटुंबामधून पायामध्ये स्लीपर घालून जे व्यक्तिमत्व मुंबईला गेलं, डोक्यावर पाटी घेतली, गल्ली बोळामध्ये ज्यांनी भाजी विकली, शिपायाचं काम केलं, बोट धरलं, आणि नंतर उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी पाऊल टाकलं, पाहता पाहता ज्यांनी आभाळाला गवसणी घातली, अवकाशाला गवसणी घातली, अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या राष्ट्रामध्ये मराठी माणसाचं नाव ज्यांनी आदराने उभं केलं, त्याचं नाव आहे शिवाजी दादा आढळराव पाटील.
आणि आज मी काय पाहतोय, शिवाजीराव आढळराव पाटलांना पाडण्यासाठी, त्यांचा पराभव करण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसलेली आहे. विरोधकांना असं वाटतंय की शिवाजीराव पडले पाहिजे, त्यांचा पराभव केला पाहिजे, या जिल्ह्याचा श्वास मोकळा व्हायला पाहिजे. असं कुणाला वाटतं? पैशावाल्यांना वाटतं, मोठ्या लोकांना वाटतं, हे गोरगरिबांना वाटत नाही. इथून मागच्या कालखंडामध्ये भल्या भल्यांनी त्यांना आव्हान द्यायचं काम केलं, फक्त आव्हान द्यायची आणि वेगळी वेगळी माणसं पुढे पाठवायची. आजही त्यांनी असंच केले. या शिरूर लोकसभेच्या सर्वसामान्य जनतेची चेष्टा केली. आजच नाव डिक्लेअर झालंय, मी नाव घेऊ इच्छित नाही. त्याचं कारण आहे, वाघासमोर नाव वाघाचंच घेतलं जातं, बाकी कुणाचं नाव तिथं टिकवू शकत नाही. आमची निशाणी वाघ आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं, जी लोक सेलिब्रिटी म्हणून काम करतात त्या लोकांनी कशासाठी पक्ष प्रवेश केला याची जाणीव मला आहे. आज कोणतरी बरळते राणे परिवारापैकी माझे मित्र आहेत ते विधिमंडळातले, परंतु ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्याचं कारण आहे, ज्यांनी शिवसेना वाढवली, ज्यांनी शिवसेना सोडली, शिवसेना सोडल्यावर त्यांची काय अवस्था होते ते ना कुठे राहिले, ना घर का ना घाट का, ते काही बनायला लागले चालले काही. आणि म्हणून मला सांगायचंय, त्यांच्या बरळण्याला फार लक्ष देऊ नका.